नमस्कार ताई. नमस्कार. कालच मी तुमच्या शेतावर आली आहे साळवी फार्ममध्ये आणि कालपासून मी अतिशय सुंदर एक अनुभव घेते आहे. तर जायच्या आधी आता मी निघते, पण मला असं वाटलं की मला तुमच्याबरोबर काही गप्पा मारायच्यात आणि ह्या लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. कारण इथे पोचल्याशिवाय इथले रहस्य आणि इथे असलेले डायमंड्स मिळूच शकत नाही. ते इथे यावं लागेल त्यासाठी. तर थोडा परिचय आणि तुमच्याबद्दल थोडं सांगा की एक तर तुमचा आधी परिचय द्या आणि तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाच्या कन्सल्टंट या पदावर असताना ते सगळं सोडून शेतीसारख्या या विषयाकडे कसे आला? मुख्य म्हणजे लहानपणापासून एक जाणीव होत होती आणि म्हणजे नेहमी मला प्रश्न पडत होते की आपलं जगणं नेमकं कशासाठी आहे आणि आपण जे जगतो आहोत त्याचा मूलभूत आधार काय आहे. आणि नेहमी हेच उत्तर मिळायचं की निसर्ग हा आधार आहे. आणि जे काही शिकत गेले, समजत गेले, त्यातून प्रत्येक वेळी हे कळलं की अरे मी आज जो श्वास घेते तो निसर्गातून, झाडातून येतोय. विज्ञानात हेच शिकले की आपण झाडं कार्बन डायऑक्साईड घेत आहेत, ऑक्सिजन देत आहेत, तो आपण घेतोय. तर ह्या सगळ्या हा जसा उलगडा होत गेला, प्रत्येक मी आज जे जगते, माझ्या धमनीत रक्त वाहतंय, ते सगळं आपण खातोय त्या अन्नापासून बनते. अन्न हे जमिनीतून येत आहे. असे हे सगळे जे उलगडे होत गेले, त्यातून माझा पुढे जाऊन जेव्हा निर्णय घ्यायचा वेळ आला की काय शिकायचं, तर तेव्हा मी ह्या बाबतीत ठाम होते की मला शेती शिकायची आहे. कारण ते सत्य आहे. म्हणून शेती शिकले, शेतीमध्ये पदवी घेतली. त्याच्यानंतरसुद्धा परत हा प्रश्न निर्माण झाला की आज पूर्वापार म्हणजे माझे आई-वडील आणि आजी वगैरे सगळे सांगायचे की "अरे, आम्ही पूर्वी खायचो ते किती छान अन्न होतं. मग आता ह्याचं अन्न हे बेचव का झालं आहे?" ह्याचा जेव्हा शोध घ्यायला गेली तेव्हा कळलं की रसायनं आणि इतर काय-काय भयानक आपण रसायनं शेतीत वापरतोय आणि त्याची गरज काय आहे? तर नाही गरज आहे. ह्याच्यातून माझं थोडंसं शेतीपासून मी थोडीशी घनकचरा व्यवस्थापनाकडे वळली. कारण आज जे शेतकरी पिकवत आहेत आणि जे शहरात लोकं खात आहेत, त्यातलं जे काही उरतंय ते सगळं डंपिंग ग्राउंडला जात आहे आणि त्याचा काही उपयोग होत नाही. आणि मला हे तत्त्व कळलं की निसर्गातून जे येतं आहे ते परत निसर्गात विलीन झालं पाहिजे. तर हे चक्र कुठेतरी तुटत होतं. मग असं करत करत मी जेव्हा घनकचरा व्यवस्थापनामध्ये शिरली तेव्हा ते सगळा जो जैवभार आहे तो पुन्हा मातीत गेला पाहिजे. तर हे एकंदर सत्य शोधण्याचा आणि सत्य जगण्याकडचा हा जो माझा प्रवास आहे, त्यांनी मला इथे निसर्गात आणलंय. मस्त. मग आता शेती म्हटलं तर शेती एकट्याचं काम नाही. शेतीला एक पहिल्यांदा पण सगळे मिळून शेती करायची. आज तुम्ही एकट्या करताय, तर तुमचे चॅलेंजेस काय आहेत आणि सर्वायवल कसं होऊ शकतं? तर आधी चॅलेंजेस पण सांगा आणि मग सर्वायवल. मुख्य तेच आहे की आता पहा, शेती हे सामूहिक म्हणजे समूहाने करण्याचं एक कार्य आहे. तर त्यासाठी त्या वेळी आणि आता पहा, जसं उदाहरण दाखल की झाडावर फळं आहेत, म्हणजे फळं काढण्यासाठी जी थोडीफार सहकार्य लागतं इतर लोकांचं सुद्धा, तर ते वेळेत नाही मिळालं तर ती मातीमोल होणार आहे सगळ्या गोष्टी. तर ते वेळेत सहकार्य असणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी लोकांना नेहमी आवाहन करते की बाबा, तुम्ही निसर्गाशी जोडलेले राहा आणि त्यावेळी तेवढंच आपल्याला कार्य करायचं आहे. आपल्याला काही खूप कष्ट घ्यायची नाही आहेत. निसर्ग तर अगदी स्वतःहून देतोय आहे. तर तेवढं ती वेळ साध्य करून आपल्याला आपला काय म्हणतात की आपला स्वार्थ साधायचा आहे, त्याच्याबरोबर निसर्गाला सुद्धा जपायचं आहे. ते तेव्हाच होऊ शकतं की जेव्हा लोक निसर्गाशी तुम्हाला जोडलेले इथे राहतील, एकरूप कुठल्या होतील. सहाय्यात सपोर्टची गरज आहे? म्हणजे आता तुम्ही इथे एकट्याच राहतात, हो. लोकांना हे सगळं पाहिजे, म्हणजे इतके हां. चांगले पौष्टिक हो. न्यूट्रिशनवाले आंबे, जांभळं, बरोबर. फणस हे सगळे त्यांना पाहिजे. तर ते तुमच्याबरोबर कसं कनेक्ट होऊन एकत्र एका इकोसिस्टममध्ये काम करू शकतो? हां, म्हणजे आता मी वेगवेगळ्या प्रकारे लोकांना म्हणजे काय म्हणता येईल की संधी देते किंवा आवाहन करते की ज्यांना आता त्यांचे व्यवसाय किंवा नोकऱ्या सांभाळून करायचं आहे, तर त्यांना आठवड्यातनं शनिवार रविवार तर मिळतो. किमान तेवढे 2 दिवस जरी सहकार्य केलं तरी पण खूप गोष्टी साध्य होऊ शकतात. गृहिणी आहेत, त्यांनी अधूनमधून आठवड्यातनं 2दा येऊ शकतात. बरं, शेती ही मुंबईपासून काही खूप लांब नाही आहे, अगदी 70 किलोमीटरवर आहे. आज एवढी प्रवासाची साधनं आहेत आणि अगदी आमचं म्हणजे रेल्वे स्टेशनपासून सुद्धा जवळ आहे. त्यामुळे लोकांना सकाळ संध्याकाळ येणं सुद्धा काही कठीण नाही. म्हणजे सकाळी आले, संध्याकाळी गेले, थोडा 4-5 तास इथे शेतावर दिले उलट तरी असं ते मिळत नाही, अगदी कारण नाही तर शेती म्हणलं तर खूप लांब तेच जा, लांब 5-6 जा तास, तसं 8 हां, तास. म्हणजे तसं नाही. तर हे इतकं म्हणजे
सोयीचं ठिकाण आहे तर त्याचा लोकांनी लाभ लाभ घ्यावा. घ्यावा असं आणि अपेक्षित जी आहे. कष्टाची कामं ते इथे भले येऊन डायरेक्ट नाही जरी करू शकले हां. तरी गावातल्या लोकांना लोकांच्या मग तुम्ही सहकार्याने चांगलं होऊ शकतो. एक सहकार्य चांगली त्यांना लेबर म्हणजे त्यांच्या स्किलला हां. तेवढे मोबदला देऊन होऊ जे शकतं. ही लोक म्हणजे आम्ही शहरातली लोक कॉन्ट्रीब्युट करू शकतो नक्कीच नक्कीच. आणि त्याचा गावातली लोक गावात राहतील हम्म. त्यात असंही होऊ हो हो शकतं. अगदी. तर ताई आता शेती म्हणजे अंगावर काटा असतो लोकांच्या. एकतर आज जे शेतीचे सगळे सत्य आहेत की शेतीसाठी लेबर मिळत नाही, खूप कष्ट आहे, गावातली लोक शेती सोडून शहरात जातात, गावातही कोणी शेती करायला मागत नाही आहे. पण तुम्ही आज गेले 18 वर्ष इथे शेती करताय, तर एकतर एवढ्या अडचणीतनंही कुठली प्रेरणा आहे की ज्याच्यामुळे तुम्ही टिकून आहात किंवा अजूनही करण्याच्या भावनेत आहात आणि करताय? हां, तर आता तेच झालं की जेव्हा मी स्वतः शेती शिकायला गेली आणि मी नेहमी जे ऐकायची की शेती करणं म्हणजे किती कष्टकारी आहे, उन्हातान्हात काम करायला लागतं असं तसं, आणि एकंदर जे मी जीवनाचं सत्य शोधायला लागली त्याच्यामध्ये वेगवेगळे आयाम आले की एकतर आपला आहार विहार कसा असला पाहिजे, काय असलं पाहिजे. तर त्यातून ही सगळ्या जाणीवा ज्या होत गेल्या. आता इथे म्हणजे तुम्ही जे बघितलं ते मुख्यतः आहे की जंगल आधारित शेती, हो. म्हणजे आपला आहार सुद्धा त्या म्हणजे प्रकारचा असला तर शेती हे आणि मलाही ते उलगडत गेलं माझ्या अनुभवातून म्हणा आणि एकंदर सगळ्या प्रवासातून की शेती ही खूप कठीण नाही आहे. आपला आहार आपण त्या म्हणजे त्या दृष्टीने केला तर जंगल आधारित शेती ही मुख्य शेती आहे. तर ही जी छोटी शेती जी शेतकरी राबतात, कष्ट घेतात 2-4 महिने आणि तो एवढूसा तांदूळ पिकवतात, ती खरी शेती नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे सांगणं सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज जे मी एवढ्या वर्षात जे काही म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून किंवा निसर्गाने सहकार्य करून जे काही उभं राहिलं आहे तर ते लोकांना दाखवू इच्छिते. आणि आजपर्यंत इथे जी काही लोकं आली आहेत माझ्याकडे शेती बघण्याच्या दृष्टीने किंवा शेती शिकण्याच्या दृष्टीने, त्यांनाही हे जाणवतं की खरंच आपण किती चुकीचं जगतोय, किती चुकीच्या गोष्टी खातोय. आणि म्हणजे मला हे लोकांना हे बिंबवून सांगायचं की शेती करणं कठीण नाही आहे. आणि जे काही त्रास मुख्यतः जे इतरांना म्हणजे सोसावे लागत आहेत त्याच्यामध्ये मुख्य प्रश्न हाच येतोय की पहिलं म्हणजे की लोकांनी शेतीला फार दुय्यम किंवा अशी श्रेणी दिली आहे आणि नोकरीला पहिली श्रेणी दिली आहे. ते चुकीचं आहे. शेती किंवा निसर्गाशी एकरूप होणं ही एक आपली जीवन पद्धती आहे, हे लोकांनी स्वीकारणं फार गरजेचं आहे. म्हणजे आज मी लोकांना सांगते की निसर्ग टिकला तर आपण आहोत, नाहीतर आपण संपून जाणार आहोत. आणि ती प्रेरणा मला नेहमी निसर्गात, म्हणजे मला जर जगायचं असेल तर मला निसर्गाबरोबर राहणं आवश्यक आहे. पण मग ह्याची तुमचं सर्वायवल असं होतं, कारण मग त्याच्यातनं सर्वायवल पण सस्टेनन्स पण महत्त्वाचं आहे. बरोबर, निश्चित. तर शेती म्हणजे तत्व आहे. तुम्ही तत्वाला धरून आहात म्हणून टिकून आहात, कारण तुम्ही ते तत्व म्हणजे सत्य, त्या सत्याला धरून आहात. तर सत्याला धरून राहणं हे का महत्त्वाचं आहे? पहा, आज आपण जे समाजात बघतो आहोत की लोकांना म्हणजे नुसतं उदर भरण्यासाठी म्हणून खातायत, पण त्या खाण्यातून पोषण होत नाही शरीराचं, पण आजार पण येत आहे आणि असं दुःखी आजारी जीवन जगतायत. आणि त्याचं सगळं मूळ आहे, आपण म्हणतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणजे अन्नातूनच आपली जी काही जडणघडण होते मानसिक शारीरिक. तर विषारी अन्न खाल्लं तर आपली जडणघडण तशीच होणार आहे. तर विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे. आणि त्यासाठी मी आता गेले इतके वर्ष जे काही करते आहे, इथे मी बाहेरून कुठचंही रसायन आणून घातलं नाही आहे शेतीमध्ये. फार काय म्हणतात, एका पवित्र नात्याने माझे झाडांशी संबंध असे आहेत की मी झाडाला सांगत नाही की तू मला अमकं एवढे 10 किलो किंवा 50 किलोच फळं दिली पाहिजेस. मी झाडाला सांगते की मी ने जे काही होतं ते तुला तेवढं पोषण देण्याचा प्रयत्न करते आहे, तुला खुशीने जे द्यायचं आहे. आणि आमचं इतकं छान म्हणजे नातं आहे झाडांशी. त्यामुळे झाडं जे फळ देतात, म्हणजे इथे येणारी जी लोक प्रत्येकजण जेव्हा फळ चाखतं तेव्हा त्यांच्या तोंडून आ हा 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 असा स्वाद, असं हे उद्गार. हां, तर हे जे समाधान आहे ना, समाधान हे मी कुठच्या पैशात नाही मोजू शकत. आणि तेच मला प्रेरणा देत राहतं की जे आहे ते सत्य लोकांपुढे मांडावं, लोकांनी त्याची अनुभूती घ्यावी आणि मग ते पुढे चालू ठेवावं, एवढंच सांगायचं आहे.
ठीक आहे, धन्यवाद ताई, खूप खूप नमस्कार. धन्यवाद, या नमस्कार. पुन्हा Yes. नक्की.